नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथल्या योग विद्या केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पूर्वच्या हातकणंगले आणि वडगाव मंडलमधील कार्यकर्त्यांचा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, राज्यामध्ये सध्या मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू होणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये बांगलादेशी मुस्लिम मतदारांची नावे घुसडली गेली आहेत. त्यामुळे राज्यात अराजकता निर्माण होऊ शकते. SIR काम चालू झालेले आहे. यामध्ये पाणी, स्वदेशी मुस्लिमांना कोणताही धोका नाही, पण बांगलादेशी लोकांच्यामुळे आपल्या देशातील आणि राज्यातील जनतेवर अन्याय होत आहे. त्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. त्यामुळे अशी बेकायदेशीर नावे वगळली जातील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग राहणे गरजेचे आहे. राष्ट्रहितासाठी SIR अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावेळी प्रशिक्षणाच्या सुरुवातीला भारतमाता पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर उद्घाटन सत्र झाले. यावेळी प्रदेश सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, वडगाव मंडलाध्यक्ष अमरसिंह पाटील, हातकणंगले मंडलाध्यक्ष शीतल हावळे, पेठवडगाव शहराध्यक्ष डॉक्टर अभयसिंह यादव उपस्थित होते. दुसऱ्या सत्रामध्ये महेश जाधव यांनी संघटनात्मक बांधणीबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट अक्षय खांडेकर यांनी संघ आणि त्याची विचारसरणी यावर मार्गदर्शन केलं. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी समारोपमध्ये भारत हा देश विश्वगुरू होत आहे याचे कारण म्हणजे पक्षाचे संघटन होय. राष्ट्र प्रथम पाहिजे. देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी फक्त भाजपमध्ये आहे. आमदार राहुल आवाडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमुळे राज्य आणि देश प्रगतीपथावर आहे. समाजातील सर्व घटकासाठी सरकार काम करीत आहे. त्यामुळे भविष्यात भाजपशिवाय पर्याय नाही. आमदार अमल महाडिक यांनी पक्ष संघटन कसे मजबूत करायचे याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, मंडलाध्यक्ष शीतल हावळे, शहराध्यक्ष डॉक्टर अभयसिंह यादव, योग शिक्षक नारायण साळोखे यांनी मनोगत व्यक्त केलं. पार्टी विरोध असताना किती लोकांनी त्याग केलाय आणि आज कार्यकर्त्यांची जेवढी पार्टी आज देशात नसेल तर जगामध्ये किती नंबरवर पोहोचली आहे हे सगळ्यांनी आपल्या मनोगतामध्ये हा इतिहास सांगितला आहे. निश्चितच सर्वच मान्यवर मंडळी आपल्या समोर बोलून गेले तरी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. या सगळ्याचा सारांश एकच आहे की प्रथम देश आणि मग आपण, हीच भावना आम्ही आपल्याकडे पोहोचवतोय. देशाचे नेतृत्व आदरणीय देशाचे राष्ट्रीय पंतप्रधान आदरणीय मोदीजी, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राची नवी ओळख करून दिली, 14 मुख्यमंत्री झाले आणि 19ला सरकार येत असून सुद्धा सत्तेवर न येता दुसऱ्याच्या हाती सत्ता घेऊन त्यांची फसवणूक करून पुन्हाही महाराष्ट्राची आकृती केली. पुन्हा भविष्या संदर्भामध्ये पुन्हा सरकार आणणार. या दोघांनी हे सरकार उभं केलं आणि नशिबाची नीती बघा की पुन्हा त्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचं नेतृत्व करण्याचं जे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचबरोबर संघटनात्मक काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि या संघटनेची पुढची वाटचाल करण्यासाठी उपस्थित असणारे माझे सर्व कार्यकर्ते, सर्व मंडळी, माता भगिनी, सर्व मंडळी, व्यासपीठावर असणारे राजवर्धन नवीन आभार नवीन आहे, शीतल नवीन आहे, तिची नावं घेतली जायची. असेच कार्यकर्ते पार्टी चालवायची आणि पार्टी ही कशा पद्धतीने संघटनात्मक काम करायची तर मी बऱ्याच लोकांच्या माध्यमातून नाही केलं की स्टेजवर लोक असायचे, खाली चौघ असायचे, त्या चौघांपैकी 2 वर्ग खाली यायचे, खांद्यावर बसायचे. म्हणजे असे एकेकाळी 5-5, 7-7 लोक सभेसाठी ऐकणारे उभं राहणारे लोक असतात. या सभा व्हायच्या आणि या सभेतून आज देश बदलते, देशाचं बदल तुम्ही दिलं असेल तर देशाचे राष्ट्रीय पंतप्रधान मोदीजी आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत या लोकांच्या माध्यमातून देशप्रेम आणि देशाची वेगळी ओळख ही खरं करून दिली. मोदींनी करून दिली. त्या पाठीवर आपण चालण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये संघटना किती महत्वाची आहे आणि या संघटनेचं छायावाद करू शकतो. एका निम्मी कामगाराचा मुलगा सुद्धा आदरणीय चंद्रकांत राज्याचा महसूल असेल, बांधकाम असेल, वेगवेगळ्या माध्यमातून देशाच्या राज्याच्या मंत्रिपदाचा जर भाग घेत असेल तर
अशा लोकांना ही पार्टी काम करण्याची संधी दिली. त्यामुळे माळी साहेब लवकरच तुम्ही या पार्टीत आला. निश्चितपणे घरे साहेबांना पण मान सन्मान दिलेला आहे, तुम्हाला मान सन्मान दिलेला आहे, माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांना सुद्धा आमदार केले आणि या माध्यमातून एक सेवा करण्याची भावना ही भावना या दृष्टिकोनातून या निमित्ताने आहे. सगळे फक्त बोलले, मग देशभर बोलले. आज सगळ्या त्यांचं अत्यंत महत्वाचं मनोगत व्यक्त केले. किरीट सोमय्या साहेबांनी मनोगत व्यक्त केलं, प्रकाश आंबेडकर त्यांच्या संदर्भात मत व्यक्त केलं, राहुल रावळे साहेब बोलले आणि यांच्या माध्यमातून काय ऐकायची गोष्टी जी आहे आपण हे घेणार नाही. त्यामुळे आपली संघटना ही चांगल्या पद्धतीने बांधून राज्याचं जे नेतृत्व आहे सर्वसामान्य माणूस केंद्रित म्हणून काम करत आहे. जे तरुण बसले उद्याचा देश घडवायचं काम आणि देशासाठी जर काम करत असेल तर ते तुम्हाला करायचं आहे. तुमच्या गोष्टी आम्हाला ऐकायच्या नक्कीच कार्यकर्त्यांनी येणाऱ्या पक्षा निवडणुकीच्या संदर्भामध्ये वरिष्ठांची चर्चा करून तुमच्या भावना वगैरे आम्ही त्याच्याकडून पोहोचवल्या. कार्यकर्त्यांनी अन्याय होतोय त्या ठिकाणी आम्ही सातत्याने लढत असतो, लढत राहतोय आणि लढणार ही भावना सुद्धा आजच्या घराच्या नेत्यांनी तुम्हाला सांगितली. सर्व निवडणुका संपलेल्या नाही तर खरी निवडणुकीची सुरुवात आता झाली आहे. ती म्हणजे माझ्या कार्यकर्त्याची ग्रामपंचायतीची निवडणूक आणि त्या निवडणुकीसाठी सक्षमपणे तुम्ही सगळे तयारी राहा. ही भावना सुद्धा आजच्या निमित्ताने निर्माण केली आहे आणि तुमच्या बरोबर आहोत. नक्कीच या संदर्भामध्ये ज्यांनी पार्टी करण्यासाठी योगदान दिलंय त्यांना अभिवादन करणं, त्या देशासाठी सेवा करणं हीच तत्परी हे म्हणून आपण पुढे काम केलं पाहिजे. नव्या नव्या समीकरणाला नव्या नव्या घडामोडी आपल्याला ऐकायला मिळतात आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक नेतृत्व सक्षम आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतं. मग आपल्या माध्यमातून बघायला गेलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सामान्य कार्यक्रम शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, औद्योगिक दृष्ट्या आणि दळणवळण या गोष्टी बघायला गेले तर राहुल रावळे साहेबांनी त्यांच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केलं. अण्णांनी पण वेगवेगळे विषय सांगितले, ते सगळेच बोलले. पण मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की आपण जागो ना. माझं सगळ्यात महत्त्वाचं मत आहे की तुम्ही ज्या पक्षापेक्षा काम करण्यासाठी आहे निश्चित हाच पक्ष तुम्हा आम्हाला बळकट देणार आहे आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे, पुढे जाणार आहे. राहुल रावळे साहेबांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य एक वेगळ्या मार्गाने एक उंच उडी घ्यायचे नेतृत्व या दोन्ही नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये आपल्याला दिसून येते. अतिशय संघर्ष काळामध्ये आपण पंतप्रधान मोदी साहेबांना पहिल्यांदा पंतप्रधान करत असताना प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये त्याच्या मनामध्ये आपला स्वप्नातला भारत, आपला विचारातला भारत कशा पद्धतीने असावा ही अपेक्षा, ही मनामध्ये असणारी जी एक सुंदर कल्पना घेऊन प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावरती उतरला. रात्रीचा दिवस करत आपल्या परिसरातल्या खासदारांना निवडून दिलं, आपापल्या परिसरामधल्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिलं. महाराष्ट्रात आता एफआयआर सुरू होत आहे. पुढच्या काही दिवसात अधिकृत घोषणा होणार. भारतीय जनता पक्षाने आता 50 विधानसभेची यादी तयार केली आहे की ज्यात मोठ्या प्रमाणात अपात्र मुस्लिम बांगलादेशी लाखोच्या संख्यात मतदार झालेले आहेत. या 50 विधानसभेत मी स्वतः लक्ष देत आहे. त्यात मालेगाव आहे, धुळे आहे, मुंब्रा आहे, मालवणी आहे, भेंडी बाजार, मुंबादेवी मतदारसंघ आहे, अमरावती, अकोला या सगळ्या ठिकाणी यात बांगलादेशींना मतदार बनवण्यात आलं आहे की 2-2, 3-3 ठिकाणी तोच मुस्लिम मतदार आहे. भारतीय जनता पक्षाचे 288 विधानसभेत आता एफआयआर वर वर्कशॉप सुरू आहेत. आज हात कळंगलेला पण त्याच निमित्ताने मी आलो होतो.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खऱ्या अर्थात महाराष्ट्राचा मतदार यादीचं शुद्धीकरण करणार. त्या 50 विधानसभेत 30 ते 50 हजार बोगस मतदार घुसवले आहेत, ते काढून दाखवणार.